राज्यात डेंग्यू मलेरिया बरोबर आता झिका व्हायरसचे रुग्ण आढळून येत आहेत। पुणे कोल्हापूर येथे रुग्ण आढळून आल्यानंतर सांगली महापालिका क्षेत्रात पहिला रुग्ण आढळलाय। एका वृद्ध व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाली आहे, त्यामुळे सांगलीत खळबळ उडाली। मात्र नागरिकांनी झिका व्हायरसला घाबरून न जाता काळजी आणि खबरदारी घेणं आवश्यक असल्याचे आवाहन महापालिकेचे आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले। सिव्हिल हॉस्पिटल परिसरात शुक्रवारी झिकाचा रुग्ण आढळलाय। 82 वर्षाच्या वृद्धाला याची लागण झाली आहे। महापालिकेने या परिसरात संपूर्णपणे सर्वेक्षण सुरू केले। त्यासाठी 10 टीम काम करत आहेत, पण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागले। त्यामुळे नागरिकांनी झिकाबद्दल आवश्यक ती माहिती आणि खबरदारी घेणं आवश्यक आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाने या परिसरातील 2042 नागरिकांची एका दिवसात तपासणी केली, तर या परिसरातील 7 गर्भवती महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान शाखेला पाठवण्यात आल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली। या परिसरातील 1000 घरांच्या सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागाने 10 पथके नियुक्त केली होती। पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पथकाच्या माध्यमातून सुमारे 2042 जणांची तपासणी करण्यात आली। यामध्ये संशयास्पद कोणतेही रुग्ण आढळले नाहीत।